नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, हे सरकार खरंच चोरांचा महाजत्राच झालेला आहे असं वाटायला लागलंय. एक ओट चोर, एक MP MLA चोर, एक टॅक्स चोर, एक टोल चोर आणि वरून 2 पक्ष चोर. निखिल वागळेंनी पुण्यात अक्षरशः धडाकेबाज भाषण करत असताना शिंदे, फडणवीस, मोदी यांच्या सगळ्या घोटाळ्यांची धुलाई करून टाकली. बॅलेट पेपरने निवडणूक घेतली तर मोजणीला वेळ लागतो म्हणे, पण इथे 19 दिवस मतमोजणीच थांबवता येते हे बरं जमतं. खरंच निवडणूक आयोग आता भाजपचं खेळणं झालंय का? आणि त्यामुळेच वैतागलेल्या शिंदे गटाच्या आमदाराच्या तोंडून भाजपचं मोठं गुपित बाहेर पडलेलं आहे. काहीतरी सेटिंग राहून गेली म्हणूनच निकाल पुढे ढकलला गेला असं ते म्हणाले. आणि मग प्रश्न पडतो मित्रांनो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले ते मत चोरूनच झाले का? तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करा उमेश मुंबईवाला यूट्यूब चॅनलला. जर तुम्हाला वाटत असेल की हे सर्व निवडणूक आयोगाबाबत होतंय तर पुढे ऐकायलाच हवं मित्रांनो. आणि या पुढचे जे काही शब्द आहेत ते निखिल वागळे यांचे आहेत, जे की ज्येष्ठ पत्रकार आहेत आपल्या महाराष्ट्राचे. ते म्हणतात, येणारच तो दिवस आपल्या घरावरही हक्क सांगायला येतील ते, आणि आपल्या बँकामधले पैसे सुद्धा काढले जातील. कारण महाराष्ट्रामध्ये आज काय चाललंय बघा, हे तर अक्षरशः गुन्हेगारांचं सरकार झालंय. कोण दारूचे बार चालवतोय, कोण रमीचे साम्राज्य उभा करतोय, कोणी जमिनी हडपत फिरतोय. पडळकर, राणे, अजून कित्येक जण आहेत, नाव घ्यायची लायकी नाही त्यांची, पण कारनामे डोंगरा एवढे आहेत. आणि जे चॅनल खरं बोलत नाहीत त्यांना पाहणंच बंद करा मित्रांनो. आजचे काही पत्रकार तर असा इतिहास सांगतात की भगतसिंग भाजपचा होता, विवेकानंद भाजपचे होते. अरे किमान वाचा तरी, जरा इतिहास बदलून प्रचार चालतोय. भाजपवाले येतात आणि घाण शिव्या घालून जातात. सुरुवातीला वाईट वाटायचं, पण आता वाटेनासं झालं, कारण सत्य सांगितलं की त्यांना जळतं. 2014 ते आज 11 वर्ष झाली. पत्रकार म्हणून, नागरिक म्हणून मी तुम्हाला खरं सांगतो, 2014 पूर्वीचं सरकार कधीही महान नव्हतं, पण आज जे चाललंय त्याला सरकार म्हणावं की काहीतरी वेगळंच. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि पुढचा भाग चुकवू नका. त्यामुळे 2014 पर्यंतचे भाजपचे लोक मला भेटायचे, ते आज म्हणायचे 2014 पर्यंत तुम्ही आम्हाला आमचे वाटत होता, पण 2014 नंतर तुम्ही बदललात. मी त्यांना सरळ सांगतो, मी बदललो नाही, तुम्ही बदललात. तुमच्या जागा बदलल्यात, तुमची सत्ता बदलली. आणि आम्ही मीडिया म्हणजे नेहमी विरोधी पक्ष असतो. सत्तेला प्रश्न विचारणं हे आमचं काम असतं. तेच आम्ही करत आलोय आणि करत राहणार. आज लोकशाहीचं जे काही चाललंय ते बघून वाटतं की लोकशाही आहे की फक्त नावापुरती लोकशाही आहे. रशियात सुद्धा लोकशाही आहे म्हणे. पुतीन निवडणुका घेतो पण निवडून फक्त तोच येतो. विरोधक कुठे गेले? त्यांना पद्धतशीरपणे मारलं जातं, संपवलं जातं. हे लक्षात ठेवा मित्रांनो, आपण अजून तिथपर्यंत पोहोचलो नाहीयेत, पण जर आपण बोलणं बंद केलं तर ती पायरी येण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. मग आपण का बोलतो? कारण भारत रशिया व्हायला नको, भारत तुर्कस्तान व्हायला नको. देशाचं भविष्य दावणीला लागले, तेव्हा बोलायलाच हवं, प्रश्न विचारायलाच हवेत, विरोध केला पाहिजे लोकशाही वाचवण्यासाठी. अगदी आपण 1%, 2%, 10% असू दे तरी विरोध केला पाहिजे, कारण हा विरोधच आजच्या काळात सर्वात महत्त्वाचा आहे. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, आपली लोकशाही ICU मध्ये आहे. ती किती दिवस जगणार ते पुढे घडतंय त्यावर ठरणार आहे. जसं एखाद्या बँकेत आपण पैसे ठेवतो आणि त्या बँकेच्या विश्वासावरती शंका आली तर आपण आपली झोप उडते, कारण तो आपला कष्टाचा पैसा असतो. तसंच ही लोकशाही देखील आपलीच बँक आहे आणि निवडणूक आयोग हे लोकशाहीचं सर्वात मोठं लॉकर आहे. इथं जर विश्वास ढळला तर संपूर्ण व्यवस्था कोसळते. मी आतापर्यंत स्वतःला समजावत होते की काहीतरी सत्य शिल्लक आहे, काहीतरी निष्पक्षता उरलेलं आहे, पण आता माझं मत स्पष्ट झालेलं आहे. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम झालाय आणि यापुढे सुद्धा जाऊन सांगतो की महाराष्ट्राची निवडणूक 100% चोरली गेली. हीच वेळ आहे आवाज उठवण्याची, नाहीतर उद्या बोलण्याचा हक्क सुद्धा उरणार नाही मित्रांनो. 100% चोरली गेलेली निवडणूक हे मी पत्रकार म्हणून जबाबदारीने सांगतो, कारण निकाल लागला त्या दिवशी आमच्या मनात एकच प्रश्न होता, चमत्कार झाला की घोटाळा? आणि मित्रांनो, सत्य हे चमत्कार नाही, सत्य हे घोटाळाच. फक्त विचार करा, 5 महिन्यात 40 लाखाहून जास्त मतदार कसे वाढू शकतात? कोणती जादू झाली, कोणते चक्रवाल फिरले? आणि त्यानंतर शेवटच्या तासात तर 76 लाखाहून अधिक मतदार वाढल्याची नोंद झाली. याबाबत निवडणूक आयोगाने एकही समाधानकारक उत्तर दिलेलं नाही. म्हणजे गोष्ट संशयाची नाही, सरळ घोटाळ्याचीच आहे. मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो, कदाचित तुम्ही पाहिलं असेल, कदाचित नसेल. न्यूज लॉन्ड्री नावाचा अतिशय प्रामाणिक वेब पोर्टल आहे. तिथे खूप चांगले अभ्यासू पत्रकार काम करतात. या न्यूज लॉन्ड्रीने देवेंद्र फडणवीस यांच्या पश्चिम नागपूर मतदारसंघावर तपास केला आणि काय सापडलं माहीत आहे का? तेथेही मतदार संशयास्पद पद्धतीने वाढलेले. किती वाढले, कसे वाढले, कोणत्या पत्त्यावर, कोणत्या यादीत, यावर निवडणूक आयोगाकडे आजही एकही स्पष्ट उत्तर नाही. यातून काय दिसतं? चूक कुठे झाली? चूक केली गेली आहे आणि ती मुद्दाम केली गेली. मित्रांनो, दररोज 162 मतदार वाढत होते. अरे
562 लोक रोज यायचे तर तिथे लाईनच लागली पाहिजे ना. आम्हाला मतदार यादीत घ्या, आमची नोंद करा असं म्हणत लोकांनी रांगा लावल्या असत्या, पण सत्य असं नव्हतं. रिपोर्टर तिथे गेला आणि BAO ला विचारला. BLO म्हणजे ब्लॉक लेवल ऑफिसर, सरकारी जबाबदारीची माणसं असतात ही. त्यांचंच काम असते की प्रत्येक नवीन मतदाराला व्हेरीफाय करणे. आता रिपोर्टरने सरळ विचारलं, एवढे मतदार वाढले, तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तपास केला का आणि काय केलं? काय उत्तर आलं? त्यांचं उत्तर काय आलं माहितीये का? नाही. एक थंड सपक नाही. मग पुढे म्हणाले, वरून आम्हाला ऑर्डर आल्यात म्हणून आम्ही ही नोंदणी केली, बस इतकंच. यातून स्पष्ट दिसतंय की दिवसाढवळ्या फ्रॉड चाललाय या देशात. जमिनी खाल्ल्या जातात, मालमत्ता बळकावली जाते, ते तर वेगळंच प्रकरण. पण आज परिस्थिती अशी आहे की मी स्वतः रोज तपासतो. माझं घर कोणाच्या नावावर गेलं नसेल ना. परिस्थिती अतिशय अतिशय गंभीर आहे. लक्षात ठेवा, आज जे इतरांच्या घरावर, जमिनीवर, संपत्तीवर होतंय, उद्या आपल्या घरावर सुद्धा होऊ शकतं. परवा पुण्यात झालेलं प्रकरण आठवतंय का? सुप्रसिद्ध की कुप्रसिद्ध म्हणा, 40 एकर कोरेगाव पार्कची जमीन कोणी विकतं आणि कोणी विकत घेतं, कोणी पॉवर ऑफ अटर्नी करतं आणि ज्याने पॉवर ऑफ अटर्नी केली तो देशाबाहेर पळून जातो. हे काय चाललंय? हे फक्त केस नाही, हे सिस्टमच्या तोंडावरचं चपराक आहे. मी हे का सांगतोय तुम्हाला? कारण हे फक्त निवडणुकांचं प्रकरण नाही. आपल्या आजूबाजूला अशा फसवणुकीची पातळी दररोज वाढत चाललेली आहे. उद्या आपल्यालाच सांगतील तुमचं घर तुमचं नाही, ते अमुक व्यक्तीने 100 कोटींना विकत घेतलेलं आहे किंवा 200 कोटींना ट्रान्सफर झाले आणि आपण थक्क होऊन पाहत बसू. म्हणूनच म्हणतो, जर तुम्हाला वाटत असेल ही फसवणूक फक्त निवडणूक आयोगापर्यंत मर्यादित आहे किंवा फक्त 40 एकर जमिनीच्या केसपर्यंत जर तुम्ही चुकीचं समजताय, ही आग आपल्या दारापर्यंत येऊ शकते आणि येणारच. एक दिवस असा येईल आपल्या घरावर सुद्धा हक्क सांगतील आणि आपल्या बँकांमध्ये पैसे सुद्धा नियम बदलले म्हणून काढून टाकले जातील. हे समजा, हे चेतावणी आहे. वेळ आहे जागा होण्याची. फसवणुकीची पातळी वाढतच चाललेली आहे आणि शेवटी ती कुठे पोहोचणार हे मी आज तुम्हाला अत्यंत गंभीरपणे सांगतो. या देशातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती उरलेली नाही मित्रांनो. कारण या देशातील अर्ध्याहून अधिक न्यायव्यवस्था सत्ताधाऱ्यांच्या मुठीत गेली. गेल्या 10 वर्षात जे न्यायमूर्ती नेमले गेले त्यांच्यातील अनेक जण हिंदुत्ववादी अजेंड्याचे पछाडलेले आहेत. त्यांच्याकडून निष्पक्ष न्यायाची अपेक्षा करणं म्हणजे स्वतःलाच फसवणं. आणखीन एक धक्कादायक गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाचे उच्च अधिकारी हे पूर्वी अमित शहांकडे अधिकारी होते. ज्ञानेंद्र कुमार पांडे, ज्यांनी वर्षानुवर्ष अमित शहांची सेवा केली, तेच आयोगात येऊन तीच सेवा चालू ठेवत आहेत. मग निवडणुका कशा निष्पक्ष राहतील? निवडणुका कशा चोरल्या जाणार नाहीत? जसे केंद्रात घडतंय तसंच महाराष्ट्रातही निवडणुका चोरल्या गेल्या हे स्पष्ट आहे. आणि महाराष्ट्रात काय झालंय ते बघाच. 11 महिने झाले या सरकारला सत्तेवर येऊन आणि आज परिस्थिती अशी आहे की संपूर्ण प्रशासन, ही संपूर्ण सत्ता गुन्हेगारांच्या हातात गेली आहे. ही गोष्ट फक्त तक्रारी नाही, ही देशाच्या भविष्याची अतिगंभीर चेतावणी आहे. कोण दारूचा बार चालवतो, कोण रवीचे अड्डे चालवतो, कोण जमीन बळकावतो, हे सगळं आता गुपित राहिलेलं नाही. पुण्यातच नाही, मुंबईत तर मोठ्या मोठ्या जमिनी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांनी हडप केल्याच्या गोष्टी सार्वजनिकपणे फिरत आहेत. सगळी साखळीच क्रिमिनल सरकारची बनलेली आहे, हे उघड आहे. पण माझा खरा मुद्दा इथे आहे, या सगळ्यात मीडियाचा रोल काय? जे वृत्तपत्र खरं सांगत नाही त्यांच्यावर सरळ बहिष्कार टाका. जे TV चॅनल फक्त सरकारी पोपटगिरी करतायत ते चॅनल पाहणंच बंद करा. कारण 4 स्तंभांमध्ये लोकशाहीला अर्धमेली करण्याचा सगळ्यात मोठा गुन्हा जर कुणी केलाय तर तो या लाचार झालेल्या मीडियाने स्वतःच्या हाताला अंकुश विकून टाकला. तो सत्ताधाऱ्यांच्या पायाशी ठेवून दिला. काही लोक फायदा मिळेल म्हणून वाकले, काही भीतीमुळे वाकले, पण परिणाम एकच, लोकशाहीला पाठीवर घाव बसला. मी तुम्हाला सांगतो, जो मीडियात बोलत नाही तोही दोषी आहे आणि जो मीडिया विकत गेलाय तो तर थेट या व्यवस्थेचा साथीदार आहे. चौथी ट्रिक एक तुम्हाला सांगतो मित्रांनो, त्यांची ही आहे की पत्रकारांना घाबरवणं. जे पत्रकार सरकारवर टीका करतात त्यांच्या मागे ट्रोल आर्मी लावली जाते. ही ट्रोल आर्मी साधी लोक नाहीत, ही भारतीय जनता पक्षाच्या IT सेलने तयार केलेली यंत्रणा आहे. यातील बहुतेक जण खरं तर कार्यकर्तेही नसतात, ट्रोलिंग करण्यासाठी पैसे घेऊन बसवलेले लोक असतात. रुपये किती, पगार किती हा त्यांचा मुद्दा असेल, पण मी फक्त एवढंच म्हणेन, देणार असाल तर पगार किमान वाढवा. इतक्या कमी पैशात इतकं गलिच्छ काम तरी करून घेऊ नका. आजची स्थिती अशी आहे की आधुनिक पत्रकारांना एवढंही माहीत नाही की भगतसिंग कम्युनिस्ट होता, ते उलट भगतसिंग भाजपचा होता असं मानतात. विवेकानंद सुद्धा भाजपचेच होते असे सांगतात. अरे थोडं वाचन करा, इतिहास पहा, पण आजचं पत्रकारिता कशावरती चालतं?
माईक घेऊन सकाळी संजय राऊतांकडे जायचं, ते काही बोलतील, मग त्यांच्या विरोधी नेत्यांकडे धाव घ्यायची, आपलं काय मत, हीच पातळी झाली आहे पत्रकारितेची. ट्रोलिंग, धमक्या, अज्ञान यांच्या जोरावर आज सत्याचा गळा दाबला जातोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हे जे काही निखिल वागळे यांनी बोललेलं आहे ते खरं आहे की खोटं आहे? कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. कारण आज खरंच विचार करायला गेलं तर हे थोडंफार सत्य आहेच मित्रांनो. नक्की कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.